काका एक कटिंग आहे काका इथे कुठे आसपास रूम मिळेल का रेंटनी? हां मिळेल ना, पाहतो मी दोघांना विचारून सांगतो. नक्की सांगा बरं. अरे काय सांग बसलाय त्या मला सकाळपासून 4 वेळेस म्हणाला नवीन रूममेट शोधा म्हणतो नंतर रूम सोडून जायला सांगितलं. अरे तो शिवाय असा मधून सोडून गेला नसताना ही वेळीच नसते. तो मूर्खच आहे रे. हो सांग ना. बघा उधारी पाहिजे का तुम्हाला सगळी? आज कोणी पण दिवस उजाडला एक गट आहे का? गेलंच नाही. मला वाटलंच म्हटलं वाचल्याचे तू उद्या केला. एक रूममेट बघितलं का? रूममेट माझ्याकडे भरपूर आहे, त्यांना तुमच्या संग राहण्यापेक्षा रस्त्यावर राहायचं. असं उधारी देतो काका. हे समजा उदारीचं मतलब नाही, पण ते पोरं तसंच म्हणते. नाही का बघा त्रास नाही झाला. त्रास मला काय त्रास झाला ते त्याला मी तसंच देणार तुम्ही. शक्य नाही, असंच होणार ते. आज माझ्या संख्येला तर त्यांच्या संग होणार. काका 2 कटिंग द्या. रूम आहे चालेल. आमची रूम इथेच आहे. आम्ही 2 रूम आहेत आमच्याकडे. आम्ही 4 रूममेट आहोत. त्यामध्ये आमच्याकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. फ्लॅटमध्ये आमच्या पार्किंगला जर काय वायफाय इस्त्री तुला सगळं काय भेटेल. तू कधी येऊ शकतो. जर मला आपला ओळखीच आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. डिपॉझिट वगैरे डिपॉझिट त्याला 5,000 लागेल. तू कधीच नाही. बरं पेटीएम आहे का तुझ्याकडे? हो आहे पेटीएम आहे. तर नंबर दे तुझा. घे ना 77 98. हा माझा नंबर आहे. मला ना ॲड्रेस मेसेज कर नंतर. हो चालेल. मी आता जातो, रात्री येतो मी. हो चालेल. चल येतो. बरं झालं एकदा भेटलं. अरे आपल्याला रूममेट हवा होता ना, नवीन रूममेट भेटला. हो त्याला आम्ही सांगितलं तो येईल संध्याकाळी. कोण कुठला राहणार काय माहिती आहे का? अरे तुम्ही विचारलंच नाव वगैरे नाही. काही विचारलं त्याला? नाही नाव वगैरे नाही विचारलं. जाऊ दे काय संध्याकाळी तुम्ही पैसे दिले त्यांनी. तो संध्याकाळी येतो आपल्याकडे रूमकडे. आप सबने मुझे मेरी चाहत से मिला दिया. Thanks very much. I feel like the king of the world. I feel like the king of the world. एक काळ्या आला का तुझ्या अंगात शाहरुख? अरे काले हुए तो क्या हुआ, दिल वाले है. एक दिवस मोठा स्टार होऊन दाखवीन तुला. बरं बघू. अरे आलास का? हो थोडं लेटच झालं. बरं हां ते सॅक वगैरे तिथे ठेव तिकडं. आणि झोपण्यासाठी तुला हा बेड आहे. ओके ठीक. काय बघतोय सर मित्रा? काय नाही, शाहरुखची मूवी पाहतो. हो शाहरुख फॅन. अरे बरं तुझं नाव काय रे? तुझ्या पैसे सकाळी भाऊची शिव्या खाल्ल्या. समीर. समीर पुढं पुढं काय नाही, फक्त समीर. चल झोपू का मित्रा? खूप दमलोय. अरे यार समीर नाव आहे त्याचं. समीर आणि पुढे पुढं काय समीर बोलला दादू मला झोप आहे. मी जाऊ उत्तर. अरे जाऊ दे झोप ना आता. सकाळी बोलू त्याला आपण. घरमालकाचा फोन होते त्याची जिरवतोच आता. उद्या पहिले काम त्याला पूर्ण सगळं विचारायचं. आपल्याला रूममेट भेटला ना बास झाला. बाकी काय नाही. ठीक आहे उद्या करू.
ब्रश करतो का? हो, गुड मॉर्निंग. अरे समीर हां, तुझं आयडेंटिटी कार्ड ॲड्रेस प्रूफ वगैरे लागेल मग. ठीक आहे. नाव समीर, ॲड्रेस साई कॉम्प्लेक्स, साईनगर, नेरूळ, मुंबई. आणि शिक्षण हे काही असो, मला फक्त आय डी कार्डची जरूर. कॉलेजचं आय डी कार्ड चालेल? हां चालेल कोण ठीक आहे, एक सेकंड. समीर पी फॉर पी फॉर पायनॅपल. काय सकाळी सकाळी डोकं खराब करतो राव. सांग ना काय पी फॉर. हे बघ, तुला आय डी तर तुला दिलेलाच आहे आणि तुला माझं नावही माहिती आहे, माझा ॲड्रेसही माहिती आहे आणि तुम्हाला पैसे पण दिलेत मी. बाकीचं कशाला पाहिजे रे? अरे अख्खा माणूस तुझ्या समोर असताना कशाला काय पाहिजे रे? हे बघ, काही टेन्शन वगैरे काही घेऊ नकोस. मी अजून तुम्हाला काही करायचा प्लॅन नाही केलेला. सांगितलं तर काय बिघडणार आहे का? हे बघ, तुला नावावरतून काय ओळखायचंय ना, मला चांगलंच माहिती आहे. तुला पी फॉर म्हणजे काय हेच हवंय ना? नावावरतून कसं माणसं ओळखतात तसं माणसांवरतून नाव ओळखून दाखवचं. हे काय अवघड आहे का? चल, 8 दिवस देतो तुला. 8 दिवस काय 2 दिवसही पण झाले. ठीक आहे, चल बघू. बघ हे थोडं तिकडे आहे रे. हे आय डी ना असेच असतात. समीर एक विचारू का तुला? हा, विचार ना. अरे तुला आयडीला फीस किती असते? 60,000. आणि तू भरलास किती? मी पूर्ण भरली. हा, पण परिस्थिती चांगली आहे म्हणून बरं का. माझे वडील आहेत ना गव्हर्नमेंट ऑफिसर. नॉनव्हेज खातो का नाही? हो, ऑब्व्हियसली लहानपणापासून खूप आवडतं मला नॉनव्हेज. देवाची आठवण किती वेळ काढतो? कधीच नाही, मी नास्तिक आहे. 2 दिवसात माझं नाव काढायचं शुभमने चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. मित्रांनो, प्रयत्न चांगला होता. बेटर लक नेक्स्ट टाइम. चला. हॅलो सिस्टर, हाऊ आर यू? हा, आय एम फाईन आल्सो. आई ना, आईकडे फोन दे ना. आई? हो आई. हो हो हो, एकदम एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम छान आहेत सगळे. हो हो, काय पण नाही. अब्बूजान आहेत का? अब्बू? हाँ, दे ना त्यांच्याकडे. हाँ अब्बूजान बोलिए. हाँ हाँ, सब बरकत, सब बरकत. हो हाँ, ओके ओके, ठीक आहे, चलते. बाय. काय बघ मित्रांनो, काही कळलं का? अवघड आहे बाबा तुझं. हो, सेल्फी. हो, ये ना. हो. तू धार्मिक पुस्तकं वगैरे काय वाचतो? हो, बरीचशी वाचली आहेत मी. बरं, रामाचं जन्मस्थान माहिती आहे तुला? अयोध्या. आणि गौतम बुद्धांचं? गौतम बुद्धांचं लुंबिनी, येशूंचं बेथलहेम आणि मोहम्मद पैगंबरांचं मक्का. अजून काय हवंय? नाही, नको बस. मित्रा, IIT रिटर्न आहे रे, थोडीशी तरी काहीतरी इज्जत ठेव यार. बरं चल, आपण आहे ना सगळे आता नाश्त्याला जाऊ. चाल. पण एक अट आहे, तिथे हे असलं काही विचारायचं नाही यार. जोपर्यंत तुझं नाव कळणार नाही तोपर्यंत हे चालूच असणार. तुमच्या प्रयत्नांवरतून तरी मला एकच वाटतं रे, तुम्ही तरी अजून माझा धर्म शोधताय. नाव तर लय लांबची गोष्ट आहे. चल चल. सभ्या 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 उठ ना जरा. अरे उठ ना जरा. काम झालंय एवढ्या रात्री? काय रे,
काय झालं? अरे आधीच मला काय बोलायचं म्हणलं ना खूप भीती वाटते. अरे बोल भावा, काय झालं? अरे इथं मला साधारण गोष्टी लवकर नाही कळत. आणि तू असं नाव लपून तू काय साध्य करणार आहे मला काय समजत नाही. हे बघ बाला, तुला खरं सांगू का, या साधारण गोष्टी तुला कळत नाही ना, म्हणूनच तू खूप आनंदी असतोस रे. काय माहिती का, ही जी नावं आहेत ना, ही नावं माणसांनी एकमेकांना असं जवळ आणण्यासाठी बनवली. आणि आजकाल काय झाले, ह्या नावांमुळेच ना माणूस एकमेकांपासून दूर होतोय. पण ते चांगलंच आहे ना, सर्वांनाच वाटतं ना आपण आपल्याला आपल्या नावाने सर्वांनी ओळखावं असं. हे पण बरोबरच आहे रे, पण या नावांवरतून ना बरंच काही ओळखलं जातं. आता तुम्हीच बघा ना, 2 दिवसात माझं नाव शोधायचं म्हणून तुम्ही इतिहास, गणित, आर्थिक स्थिती कसले तर्क लावत बसलात रे. हां ते पण खरं आहे म्हणा. आणि असंच असतं रे, सरकारी फायली, शाळा, रेसिडेन्शियल एरिया, प्रेम प्रकरण, राजकारण, इव्हन मैत्री, या सगळ्यांमध्ये नाव घोळ नाही घालत का? मग तू एकटा काय बदलणार आहेस? आणि तुझं पण काही ना काही नाव आहेस ना. बरोबर आहे तुझं, नाव माझं पण आहे. तसंच ते संत कबीरांचं पण होतं, साईबाबांचं पण होतं. मी काय बदलणार नाहीये रे, पण मला ना माझी स्वतःची एक स्वतंत्र ओळख बनवायची. मी माणूस कसा आहे, मी वागतो कसा, मला कुठल्या कला येतात, मी बोलतो कसा. जन्माला आलो आणि लागला जाती धर्माचा टॅग. मग या जाती धर्माच्या टॅगवरतून मी माझी ओळख का ठरवू? हे असं कधीपर्यंत चालणार मग? मला वाटत आहे कधी चेंज होईल. ज्या दिवशी फक्त समीर या नावाने कुठेतरी ऍक्सेप्ट होईल ना, तोपर्यंत तरी. जाऊ दे बाल्या, जास्त विचार करू नकोस. आता तशी पण खूप रात्र झाली. चल, गुड नाईट. चल गुड नाईट. सापडलं का नाही माझं नाव? आहे अजून एक दिवस सापडेल. शुभम, तुला कोणाचा तरी फोन येतो रे. हॅलो, काय राहुलचा ऍक्सिडेंट झाला? कुठे आणलाय त्याला? खूप लागलाय का त्याला? अच्छा, चौकातल्या हॉस्पिटलमध्ये का? काय सिरियस आहे का तो खूप? हा ठीक आहे, आलोच मी. अरे मित्राचा ऍक्सिडेंट झाला रे. ठीक आहे, चल जाऊ आपण. चल, मी पण येतो तुझ्यासोबत. ऍक्सिडेंट झाला राहुल इथेच आहे का? हो इथेच आहे. 1 मिनिट, मी डॉक्टरला बोलवते. मी राहुलचा मित्र आहे सर. कशी तब्येत आहे? तो जरा जास्त सिरियस आहे, त्याला ब्लड लागणार आहे आता. ब्लड लागणार आहे? ब्लड बँकेत ब्लड अवेलेबल नाही आहे. तुमच्याकडे तुम्ही डोनर असेल तर घेऊन येतो. सो तुझा ग्रुप कोणता ब्लड? हो, पॉझिटिव्ह आहे. सध्या अवेलेबल नाही सर? नाही आहे ब्लड बँकेत. चालेल सर, मी बघतोय. थँक्यू. अरे सर, प्रॉब्लेम झाला रे. काय झालं? अरे रक्त द्यावंच लागणार आहे. आता काय तुझं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे, इथे कुठेच अवेलेबल नाही आहे. ओ पॉझिटिव्ह का? आणि माझा आहे ना. मी देतो. पॉझिटिव्ह आहे? हो, मी देतो. ठीक आहे सर. ब्लड ग्रुप आहे. ओ पॉझिटिव्ह. हां, बस पेशंट खूप सिरियस आहे. तुम्ही जा. ठीक आहे. काय रे? काय झालं? कुठे गेला होता? अरे आज माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झालेला. कोणाचं? राहुल नाव आहे त्याचं. आज आपला समीर होता म्हणून त्याला खूप मदत झाली.
बघ बाल्या, तू विचारलेलंस ना मला की हे सगळं कधी संपणार. हा. आज पहिल्यांदा मी समीर ह्या नावाने ऍक्सेप्ट झालोय. बस याच्यातच खूप 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 बरं वाटतंय मला. बरोबर आहे मित्रा, मी पण माझी चॅलेंज हरलोय. काय नसतं रे, जसं मी रूमवर आलो ना तसं तुम्हाला सारखं वाटत होतं ना की याचा धर्म काय असेल, हा कुठल्या जातीचा असेल, याचा कुठला धर्म असेल. त्यासाठी तुम्ही सारखं माझं नाव काय ह्याचा शोध करत बसला. काय असतं ना ते मित्रांनो, हे धर्म वगैरे हे काय नसतं रे एवढं. आपण सगळ्यांनी ना ते सगळं असं बाजूला ठेवून नुसतं माणुसकी हा एकच जर धर्म पाळला ना तर खूप बरं होईल, माहिती का? बरोबर आहे सर. बरं आता तरी तुझं पूर्ण नाव सांग. बरं ठीक आहे, चला आता सांगतो. समीर